नमस्कार मित्रांनो. तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर हा व्हिडिओ आता या वर्षी जी मुलं 9th स्टँडर्डला गेले त्यांच्यासाठी आहे. तर या व्हिडिओमधून आपण आपल्या 9th स्टँडर्डच्या मॅथ्सच्या सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी मॅथ्सचा सिलेबस सीबीएसईने चेंज केलेला आहे. तर लास्ट इयरला आपला एक टॉपिक होता, आपण सर्वांना माहिती आहे की कोऑर्डिनेट जॉमेट्री, म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये. तर यावर्षी त्या टॉपिकचं नाव चेंज केलेलं आहे, ठेवलंय ओरिएंटिंग युअरसेल्फ द यूज ऑफ कोऑर्डिनेट्स. त्या टॉपिकचं नाव चेंज झालेलं आहे, त्याच्यामध्ये इंटरनल काही गोष्टी चेंज झालेल्या नाही. थोड्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत ज्या ऑलरेडी आपण बघितलेल्या होत्या. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स फॉर्म्युला. तर त्या सर्व गोष्टींचा आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा टॉपिक जर आपल्याला शिकायचा असेल तर त्यासाठी असणाऱ्या काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याचा पहिल्यांदा स्टडी करणं खूप गरजेचं आहे. परंतु त्या बेसिकचा स्टडी करण्याच्या आधी देखील या वर्षीच्या एनसीईआरटीच्या टेक्स्टबुकमध्ये कोणकोणत्या नवीन गोष्टी आपल्या भारताचा जो इतिहास आहे, मॅथमॅटिक्सचा इतिहास आहे, तो कशा पद्धतीने ऍड केलेला आहे त्याचा पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहोत. तर या पुस्तकामध्ये जो आपला पहिलाच टॉपिक आहे ओरिएंटिंग युअरसेल्फ द यूज ऑफ कोऑर्डिनेट्स, याच्यामध्ये काही मॅथमॅटिशियनची नावं मुद्दामून ऍड करण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये जास्तीत जास्त नावे आपल्याला इंडियन मॅथमॅटिशियनची बघायला मिळतात, ज्या आधीच्या सिलेबसमध्ये नव्हते. तर कोणाकोणाची नावं आहेत? पहिल्यांदा नाव आहे बोधायन. पायथागोरस ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, परंतु कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पायथागोरस याच्या आधी आपण बघितलेला नव्हता. तर त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, बोधायन आणि पायथागोरस. तर यांनी मॅथ्समध्ये काय योगदान दिलेलं होतं, काय त्यांचं महत्व आहे त्या ठिकाणी, त्याचा आपण स्टडी करायचा. त्याच्यानंतर आहे टॉलिमी. जनरली टॉलिमीचा ज्यांनी हिस्ट्रीचा स्टडी केलाय त्यांना माहित असेल की पहिला जो वर्ल्डचा मॅप होता तो जर कोणी बनवलेला असेल तर त्याचं नाव काय आहे, टॉलिमी. या ठिकाणी पी हा सायलेंट आहे. त्याच्यानंतर आहे हिपार्कस. हिपार्कस, टॉलिमी हे युरोपियन मॅथमॅटिशियन होते. जनरली या ज्या मॅथ्सच्या टेक्स्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम ग्रीक असेल, लॅटिन असेल, या मॅथमॅटिशियनची नावं त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, आपल्या इंडियन मॅथमॅटिशियन्सनी जे काही वर्क केलं होतं त्याचं डॉक्युमेंटेशन प्रॉपर झालेलं नव्हतं. परंतु ग्रीक मॅथमॅटिशियन्स असतील, लॅटिन मॅथमॅटिशियन्स असतील, त्यांनी जे काही वर्क केलं त्याचं सर्व डॉक्युमेंटेशन झालेलं होतं, त्यामुळे त्यांची नावं आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे आर्यभट्ट. आर्यभट्ट यांच्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, एक आपल्या देशामधले सर्वात महत्वाचे मॅथमॅटिशियन, एन्शियंट इरामधले मॅथमॅटिशियन असं म्हटलं जातं. खूप महत्वाचं काम केलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर आहे ब्रह्मगुप्त. आता याच्यामध्ये एक जी गोष्ट आहे ती तुम्हाला सर्वांना सांगावीशी वाटते की आपण लहानपणापासून जनरल नॉलेजचे काही जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये एक क्वेश्चन महत्वाचा होता जो मॅथमॅटिक्सशी रिलेटेड होता, तो म्हणजे की शून्याचा शोध कुणी लावला, म्हणजे झिरोचा शोध कुणी लावला. आणि आपण सर्वजण एकच आन्सर देत होतो की आर्यभट्टनं झिरोचा शोध लावलेला आहे. परंतु या बुकमध्ये पण दिलेला आहे आणि तुम्ही जर डिटेलमध्ये वाचला तरी तुम्हाला सापडेल ते. तर शून्याचा जो शोध आहे म्हणजे झिरोचं जे इन्व्हेन्शन केलेलं आहे तर आर्यभट्टनं नाही तर कुणी केलेलं आहे, ब्रह्मगुप्तनं केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, ब्रह्मगुप्त. या बुकमध्ये देखील त्यांनी दिलेलं आहे. आपलं जर मॅथमॅटिक्सची हिस्ट्रीचा तुम्ही स्टडी करायला गेला त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि या ठिकाणी पण आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अल बिरुनी. तर हा कोणता, अरबस्तान जे आहे, आज आपण तुर्कस्तान म्हणतो किंवा इजिप्त वगैरे जे देश आहे जे मिडल ईस्ट मध्ये येतात, तर त्यांच्यामध्ये हा मॅथमॅटिशियन होता. तर त्याचंही आपल्याला याच्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन बघायची आहे. त्याच पद्धतीनं ओमर खय्याम हा देखील एक अरबस्तानचा मॅथमॅटिशियन आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत फर्मा. या ठिकाणी टी सायलेंट आहे. त्यानं नॉट ओनली मॅथमॅटिक्स बट ऑल्सो इन सायन्स, तर मॅथमॅटिशियन्स मध्ये पण त्यानं वर्क केलं होतं आणि सायन्स मध्ये पण केलं होतं. सर्वात शेवटला ज्याचं नाव आलेलं आहे तो रेने देकार्त. हा एक फ्रेंच मॅथमॅटिशियन होता. लास्ट इयरचं जर तुम्ही मॅथमॅटिक्सचं बुक बघितलं, 9th स्टँडर्डचं एनसीईआरटीचं टेक्स्ट बुक, तर त्याच्यामध्ये एकाच मॅथमॅटिशियनचं नाव होतं आणि ते म्हणजे रेने देकार्त. बाकीच्या कोणत्याही सायंटिस्ट असतील किंवा मॅथमॅटिशियन्स असतील त्यांची नावं आपल्याला पाहिलेली नव्हती आपण, परंतु यावेळी त्यांनी सगळ्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यांनी मॅथ्समध्ये काय महत्वाचं काम केलं त्याची पण इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सगळ्याचा आपण स्टडी करायचा आहे. तर हा जो टॉपिक आहे तो लास्ट इयरला त्याचं नाव होतं की कोऑर्डिनेट जॉमेट्री. यावर्षी त्यांनी वेगळं काहीचं नाव दिलेलं आहे, परंतु कन्सेप्च्युअली सिमिलर आहे. थोड्याशा कन्सेप्ट त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स फॉर्म्युला असेल, मिड पॉईंट फॉर्म्युला असेल, यांचा आपल्याला एक्स्ट्रा स्टडी करायचा आहे. जर आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री हा टॉपिक अतिशय डिटेलमध्ये किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला स्टडी करावा लागेल. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 2D कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. तर आपण ज्या प्लेन म्हणून आपण यूज करतो, फॉर एक्झाम्पल हा बोर्ड हा एक प्लेन आहे, टाईल्स असतील, फ्लोअर असेल, त्याला आपण एक प्लेन म्हणून कन्सिडर करतो.
तर प्लेन म्हणजे काय असतं ऍक्च्युली, त्या ठिकाणी पहिली कन्सेप्ट जी लिहिली आहे ती आहे प्लेन. तर प्लेनची डेफिनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो, अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. कोणताही सरफेस जर तो फ्लॅट असेल तर त्या फ्लॅट सरफेसला आपण काय म्हणू शकतो, प्लेन म्हणू शकतो. आणि ही जी जॉमेट्री आहे ज्याचा आपण 10th पर्यंत स्टडी करतो, ज्याला आपण 2D जॉमेट्री म्हणतो, 2D कार्टेशियन सिस्टम, ती आपण या प्लेनवरच स्टडी करणार आहोत. आता या ठिकाणी 2D का म्हणलेलं आहे, कारण की 2 डायमेन्शन्सचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. 2 डायमेन्शन्स म्हणजे कोणती, या ठिकाणी आपण बघतो एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, एक व्हर्टिकल लाईन आहे. हे जे आहे त्यांना आपण काय म्हणतो, ऍक्सेस म्हणतो. ऍक्सेस हा ऍक्सिस ह्या वर्डचा प्लुरल वर्ड आहे. एक जर असेल तर आपण ऍक्सिस म्हणतो, जर 2 असतील तर ऍक्सेस म्हणतो. तर हा एक प्लेन आहे, ऑलरेडी आपण बघितलेलं होतं पहिल्या कन्सेप्ट मधून. या प्लेन मध्ये जर मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आणि त्या हॉरिझॉन्टल लाईनला एकदम परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. परपेंडिक्युलर म्हणजे माहिती आहे आपल्याला की दोन गोष्टी एकमेकाला 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करत जर असेल तर आपण परपेंडिक्युलर असं म्हणतो. तर त्या गोष्टींना काय म्हटलं जातं, ऍक्सिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऍक्सिस. तर हॉरिझॉन्टल जो आहे तो एक्स ऍक्सिस, जो व्हर्टिकल आहे तो वाय ऍक्सिस. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मी एक्स डॅश दिलेलं आहे, त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला वाय डॅश. तर हे का केलेलं आहे असं, कारण की हे 2 ऍक्सिस ज्या पॉइंटमध्ये एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला ओरिजिन म्हटलं जातं. या ठिकाणी थर्ड कन्सेप्ट आहे ओरिजिन. तर ओरिजिन म्हणजेच काय, इथून सर्व गोष्टींची सुरुवात झालेली आहे असं कन्सिडर केलं जातं. ओरिजिनला आपण एक रेफरन्स पॉइंट म्हणून देखील कन्सिडर करू शकतो. तर ह्या ओरिजिन मुळे हा जो पूर्ण प्लेन होता, हे ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर त्याचे किती पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालेलं आहे, टोटल 4 पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचा जो प्रत्येक पार्ट आहे त्या प्रत्येक पार्टला क्वाड्रंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, क्वाड्रंट असं म्हटलं जातं. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा फर्स्ट पार्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, या प्रत्येक पार्टला काय म्हटलं जातं, क्वाड्रंट म्हटलं जातं. त्याचबरोबर त्या क्वाड्रंट जर तुम्ही नंबरिंग बघितला तर ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये झालेलं आहे. कोणत्या डिरेक्शन मध्ये, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे. तर हे जे क्वाड्रंट आहेत, एखादा पॉइंट जर आपण ह्या प्लेनवर घेतला तर आपल्याकडे 2 कंडिशन्स असू शकतात. पहिली कंडिशन कोणती, तो पॉइंट जो असणार आहे तो एकतर त्या क्वाड्रंट मध्ये असेल, किंवा दुसरी कंडिशन कोणती, तर तो दिलेला पॉइंट कुठे असेल, एखाद्या ऍक्सिसवर असेल. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, एखादा जर पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, कोणताही जो पॉइंट असतो त्याचा आपण ज्याला आपण काय म्हणू शकतो की पोझिशनिंग त्याची, किंवा त्याची जागा कोणती आहे, लोकेशन कोणती आहे, हे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट ह्या 2 कोऑर्डिनेटचा वापर करून आपण सांगू शकतो. तर या ठिकाणी आपण बघितलं, पहिल्या क्वाड्रंट मध्ये कोणताही जर पॉइंट असेल तर त्याचे साइन कन्व्हेन्शन कसे असतात, एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असतो, वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असतो. आणि एक महत्वाची गोष्ट जी आधी आपण बघितलेली आहे, ज्यावेळी मी एक्स कॉमा वाय असं लिहितो त्याला ऑर्डर्ड पेअर असं म्हटलं जातं. ऑर्डर्ड पेअर. तर ऑर्डर्ड पेअर हा वर्ड काय युज केलाय, पेअर म्हणजे दोघांची जोडी असणार आहे. आणि ऑर्डर्ड म्हणजेच काय, पहिल्यांदा नेहमी आपण एक्स कोऑर्डिनेटच लिहायचं आणि 2 नंबरला नेहमी वाय कोऑर्डिनेटच लिहायचं. तर ते असं का आहे, तर याच्या पाठीमागे कोणतीही रिझनेबल कारण नाही. तर या ठिकाणी आपल्या कन्व्हेन्शनसाठी, आपल्या नीट अंडरस्टँडिंग साठी या ठिकाणी मॅथमॅटिशियननी पहिल्यांदा नेहमी एक्स कोऑर्डिनेट आणि दुसऱ्यांदा नेहमी वाय कोऑर्डिनेट घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की पहिल्या क्वाड्रंट मध्ये कोणताही जर पॉइंट असेल तर दोन्हीही एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. तेच जर तुम्ही दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये गेला त्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट हा निगेटिव्ह असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असणार आहे. त्या डायग्राम वरून आपण बघू शकतो, कार्टेशियन प्लेन वरून, कारण की या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट जे सगळे येते ते सगळे निगेटिव्ह आहेत, त्यामुळे हा निगेटिव्ह आहे. आणि तो वाय कोऑर्डिनेट सगळे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हा पॉझिटिव्ह आहे. तसं जर आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलो तर दोन्ही कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. इथं एक्स कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट पण, इथून तुम्ही कम्पेअर करू शकता. त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुम्ही जर गेला, एक्स कोऑर्डिनेट बघू शकता पॉझिटिव्ह सर नंबर्स आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह असणार आहे कोणताही पॉईंट असू दे. आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. तर अशा पद्धतीने ही साइन कन्व्हेन्शन खूप महत्वाची आहे, कारण या साइन कन्व्हेन्शन वरून आपण एखाद्या पॉइंटची, तुम्हाला जर कोऑर्डिनेट दिलेले असतील तर पोझिशन सांगू शकतो, आणि जर तुम्हाला पोझिशन दिलेली असेल तर तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट्स कोणकोणते ते सांगू शकता. आता आपण असं बघितलं की जर एखादा पॉइंट क्वाड्रंट मध्ये असेल तर त्यांचे कोऑर्डिनेट्स कसे असतात. परंतु समजा की एखादा पॉइंट जर ऍक्सिसवर आहे, तो एक्स ऍक्सिसवर असेल किंवा वाय ऍक्सिसवर असेल, तर त्याचे कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे ते पण आपण बघूया. समजा मी एक पॉइंट घेतो इथं, या ठिकाणी मी एक पॉइंट घेतलेला, त्या पॉइंटला मी ए म्हणलेला आहे.
तर ए हा पॉइंट ना फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे ना फोर्थ क्वाड्रंट मध्ये, तो एक्झॅक्टली काय आहे, एक्स ऍक्सिस वर आहे. मग त्याचे कोऑर्डिनेट्स कसे लिहितो आपण, कोणताही पॉइंट जर एक्स ऍक्सिस वर असेल तर एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिक्स ठेवायच्या, एखादा पॉइंट जर एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट काय आहे 3. म्हणजे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे 3,0. म्हणजेच या एक्झाम्पल म्हणून आपण हे बघू शकतो की एखादा पॉइंट जर कोणत्याही ऍक्सिस वर असेल तर त्याला कोणताही दुसरा कोऑर्डिनेट काय असतो 0 असतो. या ठिकाणी आपण एक्स ऍक्सिस वर घेतलेला होता, त्या वाय कोऑर्डिनेट 0 आला. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण, वाय कोऑर्डिनेट वर एखादा पॉइंट घेऊया. निगेटिव्ह वाय कोऑर्डिनेट वर एखादा पॉइंट घेतो, फॉर एक्झाम्पल बी. तर बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, पहिली गोष्ट हा पॉइंट कोणत्या ऍक्सिस वर आहे, वाय ऍक्सिस वर. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे 0 असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे -4. म्हणजेच एखादा पॉइंट जर एक्स ऍक्सिस वर असेल तर वाय कोऑर्डिनेट 0 असणार आणि जर वाय कोऑर्डिनेट वर असेल तर एक्स ऍक्सिस 0 असणार. म्हणजेच दिलेल्या कोऑर्डिनेट्स वरून आपण त्या पॉइंटची पोझिशन किंवा लोकेशन नीट ठरवू शकतो. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कोणते ते तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिले जातील, तुम्हाला ती पोझिशन सांगावी लागेल, लोकेशन सांगावी लागेल आणि काही वेळेला आपल्याला ते ड्रॉही करावे लागेल. ड्रॉ म्हणजे सिम्पली प्लॉटिंग हा वर्ड आपण त्या ठिकाणी युज करतो. तर त्याचबरोबर आपण बघितलं की एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आपण वर्ड युज करतो, पण मॅथमॅटिशियनने आणखी सिंपल करण्यासाठी काय केलेलं आहे, एक्स कोऑर्डिनेट साठी एखादा वर्ड सांगितलेला आहे आणि वाय कोऑर्डिनेट साठी पण एक वर्ड सांगितलेला आहे. तर एक्स कोऑर्डिनेट इथून पुढे जेव्हा जेव्हा येईल तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं आहे, ऍब्सिसा म्हणायचं आहे. एक्स कोऑर्डिनेट साठी कोणता वर्ड युज करणार आहोत आपण, ऍब्सिसा. आणि वाय कोऑर्डिनेट साठी सिम्पली फक्त ऑर्डिनेट. तर इथून पुढे ज्या ज्यावेळी एक्स कोऑर्डिनेट येईल तेव्हा आपण काय म्हणणार आहोत, ऍब्सिसा. ज्या ज्यावेळी वाय कोऑर्डिनेट येईल तेव्हा आपण काय म्हणणार आहोत, ऑर्डिनेट असं म्हणणार आहोत. तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा स्टडी ही बेसिक कन्सेप्ट आहे आणि याच्यावर बेस्ड एक्सरसाइज 1.1 नवीन टेक्स्टबुक म्हणजे गणित मंजरी असं म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर आणखी एकदा रिवाइज करूया आपण. हा जो बोर्ड आहे तो एक प्लेन आहे, प्लेन सरफेस आहे, ज्याला आपण 2D प्लेन असंही म्हणतो. त्यामध्ये आपण एक हॉरिझॉन्टल लाईन आणि त्याला परपेंडिक्युलर जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर हा प्लेन काय होतो 4 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. 1, 2, 3, 4. प्रत्येक पार्टला काय म्हटलं जातं, क्वाड्रंट म्हटलं जातं. हॉरिझॉन्टल लाईनला एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल लाईनला वाय ऍक्सिस आणि हे दोन ऍक्सिस ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, ओरिजिन असं म्हटलं जातं. आणखी एक महत्वाची गोष्ट की जो ओरिजिन असतो ज्याला आपण नेहमी ओ या लेटरने डिनोट करतो, त्याचे जे कोऑर्डिनेट्स असतात म्हणजे ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट हे दोन्ही काय असतात 0 असतात. कारण की एक्स ऍक्सिसची असेल वाय ऍक्सिसची असेल जी सुरुवात आहे, जी बिगिनिंग आहे ती त्या पॉइंट पासून होत असते. त्यामुळं जर एखादा पॉइंट किंवा ज्याला आपण ओरिजिन म्हणतो डायरेक्टली, की जो जिथून एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस सुरुवात होते त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0,0. म्हणजेच ओरिजिनची ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट दोन्ही सेम असतात आणि ते काय असतात 0. तर हे झाले आपले क्वाड्रंट्स. प्रत्येक क्वाड्रंट मध्ये एखादा जर पॉइंट दिलेला असेल तर त्याचे साइन कन्व्हेन्शन कसे होते ते पण बघितले आपण, प्लस प्लस, मायनस प्लस, मायनस मायनस आणि प्लस मायनस. तर याचा स्टडी करून तर फर्स्ट एक्सरसाइज जी आपल्याला न्यू बुक मध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन दिलेले आहेत, तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिले जातील आणि विचारलं जाईल की टेल द लोकेशन और टेल द पोझिशन ऑफ द गिव्हन पॉइंट. तर तुम्हाला सांगायचं आहे की तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे किंवा जर क्वाड्रंट मध्ये नसेल तर कोणत्या ऍक्सिसवर आहे. त्याच्यानंतर आणखी कोणता क्वेश्चन दिला जाईल, तुम्हाला एक ग्राफ पेपर दिला जाईल म्हणजे ग्राफ ड्रॉ करून त्यांनी दिला जाईल, त्यामध्ये पॉइंट्स दिले जातील. तुम्हाला काय ओळखायचं आहे, फॉर एक्झाम्पल पॉइंट ए दिलेला आपण इथे ए आणि बी घेतले होते, सेम डायग्राम दिली जाईल कोऑर्डिनेट ऍक्सिसची. टेल द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, टेल द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. काही वेळेला 2 पॉइंट्स दिले जातील ज्यांचे ऍब्सिस सेम आहे, ज्यांच्या ऑर्डिनेट सेम आहे. तर तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइज जी आहे तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट करायची आहे, जर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील, लोकेशन सांगायचे किंवा त्याला प्लॉट करायचं आहे ग्राफ पेपरवर. आणि जर तुम्हाला ग्राफ पेपरवर ऑलरेडी पॉइंट्स दिलेले असतील तर तुम्हाला काय सांगायचं आहे, तर त्याचे कोऑर्डिनेट्स कोणकोणते. आय होप हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्रीसाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या समजल्या असतील की प्लेन म्हणजे काय असतं, ऍक्सेस म्हणजे काय असतं, ओरिजिन म्हणजे काय असतो, क्वाड्रंट म्हणजे काय असतो आणि कोऑर्डिनेट्स म्हणजे काय असतात. आणि 2 प्रकारचे कोऑर्डिनेट्स असतात, ज्याला 2D प्लेन आहे त्या 2D प्लेन मध्ये एक असतो एक्स कोऑर्डिनेट ज्याला आपण ऍब्सिसा म्हणू शकतो, दुसरा असतो वाय कोऑर्डिनेट ज्याला आपण ऑर्डिनेट म्हणू शकतो.
आणि कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते पण आपण बघितलेलं आहे. आणि ऑर्डर्ड पेअर नेहमी याच ऑर्डरमध्ये लिहिली जाते, एक्स कॉमा वाय. एक्स हा नेहमी पहिला असणार आहे, वाय हा नेहमी दुसरा असणार आहे. त्याचबरोबर सुरुवातीला जे आपण डिस्कशन केलं की जी मॅथमॅटिशियनची नावं होती त्याच्यात तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स कोणते येणार नाही, परंतु मॅथ्समध्ये ह्यांनी जे योगदान दिलेलं आहे, जी काही इन्व्हेन्शन त्यांनी केलेली आहेत, तर त्यांचा स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ज्याला आपण कार्टेशियन प्लेन म्हणतो, तो कार्टेशियन वर्ड ह्या रेनी देकार्त या मॅथमॅटिशियन म्हणून आलेला आहे. त्याचं जे जनरली फ्रेंच लँग्वेज असल्यामुळे प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळी असतात. रेने देकार्त हा त्याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे. तर देकार्त ह्या वर्ड पासून कार्टेशियन हा वर्ड त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मॅथ्स मध्ये असेल किंवा सायन्स मध्ये असेल वेगवेगळे असे आपण वर्ड्स बघतो की जे एकतर लॅटिन लँग्वेज मधून आलेले आहेत किंवा ग्रीक लँग्वेज मधून आलेले आहेत. कारण की युरोपियन कंट्रीजमध्ये त्याच्याविषयी जे डॉक्युमेंटेशन जे झालेलं होतं, मॅथ्स असेल किंवा सायन्स असेल, ते जास्तीत जास्त याच्याविषयी झालेलं होतं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळपास कोणी जर 9th स्टँडर्डचा स्टुडंट असेल किंवा 10thचाही असेल, कारण 10thला परत टॉपिक रिपीट होणार आहे थोड्याशा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तर त्याची शेअर करा. थँक्यू.